नमस्कार मंडळी, काय चाललंय, काय चर्चा आहे? चर्चा आहे ती मुंबापुरीच्या मंत्रालयात म्हणे जाळ्यात चारा खायला आलेला मासा गावलाय. होय, मासा गावलाय. मासा छोटा आहे पण जाळ्यात अडकल्यावर त्याने चारा मी एकटाच खाणार नव्हतो असं म्हणत मला सांगितलं चारा आणा आणि सगळ्यांमध्ये वाटा म्हणे. आता सगळ्यांमध्ये कोण कोण हे काय आपल्याला माहिती नाही बुवा. ते आपण कसं सांगणार ना. चला, याकरता चलो मंत्रालय म्हणजे आपला काही मोर्चा नाही बरं, कारण मोर्चा नेऊनही मोर्चा नेऊनही काही फायदा होत नाही बरं, असं मी नाही मोर्चेकरी म्हणतात. कारण मागण्या पूर्ण करू असं म्हणून पत्र मिळतं पण पुढे काहीच होत नाही असं मोर्चामॅनचं म्हणणं आहे, असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे. तर आपण कुठं होतो? तर आपण मंत्रालयाच्या दिशेने निघालो होतो. हे मंत्रालय म्हणजे टोलेजंग इमारत. टोलेजंग इमारत सगळ्या महाराष्ट्राचा प्रशासकीय कारभार जिथून हाकला जातो ते हे ठिकाण. समदा महाराष्ट्र या इमारतीच्या अवतीभोवती भेटतो. कोणी मराठवाडा, कोणी विदर्भ, कोणी उत्तर किंवा पश्चिम महाराष्ट्र, तर कोणी कोकणातून आपल्या दादा, आबा, अण्णा, भाऊ आणि बरंच काही ह्या नेत्यांना भेटायला वर्षानुवर्ष भिजलेल्या फाईल हातात घेऊन पुढे धाडण्याकरता येत असतो. कोणी प्रकल्पग्रस्त, कोणी कंत्राटी पदावर कायम करावं, तर कोणी इतर असंख्य कामं मागण्या घेऊन मंत्रालयाच्या खेट्या घालत असतो. काही तर आमचे आजा आले म्हणजे आमचे आजोबा आले, आता आम्ही आमच्या म्हाताऱ्याला बरोबर घेऊन येतो आहे असं म्हणत ही आमची तिसरी पिढी मंत्रालय बघत असल्याचं आनंदाने नाही पण खंतावूनच सांगतो, खंतवलेलो असतो तो. तर असं आहे मित्रांनो, समाजात जगत असताना एक नियम आहे आणि तो म्हणजे आपल्याला पटो न पटो दाम करी काम असंच काहीसं नाही बरं. म्हणजे खरं खरं मंत्रालयाबाबत लागू होतंय. साहेबांच्या टेबलवरून नाही पण खालून दाम दिल्याशिवाय काम होतच नाही. ही रीत इसवी सन पूर्वपासून सुरू असल्याचं सांगितलं जातं. याचे काही लिखित संदर्भ सापडत नाहीत पण अश्मयुगातील मानवाचं संपूर्ण माणसात रूपांतर झाल्यापासून दाम देऊन काम करण्याची परंपरा सुरू आहे. हेच कामाच्या बदल्यात दाम घेण्याच्या नादातच एक कारकून राजेंद्र ढेरंगे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाराच्या जाळ्यात अडकले. जाळ्यात अडकले. आणि हाच तो मासा म्हणजे अधिकारी माणूस जो अडकला ना 35,000 रुपये घेताना डिपार्टमेंट अन्न व औषध प्रशासन. तसं हे डिपार्टमेंट काय करतं, त्याचे अधिकार काय, हे काय आपल्याला म्हणजे आपल्या गावच्या माणसाला फारसं काही ठाऊक नाही आहे. त्यावर आपण नंतर सविस्तर बोलूच. पण झालं असं की लाच घेताना सापडलेला हा कारकून औषधालाही उरला नाहीये. या ढेरंगे नावाच्या कारकुनाने केमिस्ट परवाना प्रकरणात 50,000 रुपयांची मागणी केली होती. पण तुमचं नाही माझं म्हणजे भावताव करत असं म्हणत 35,000 रुपयात सौदा डन झाला. तसं मंत्रालयात अंडर द टेबल दाम देऊन काम करून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. पण हे घेताना पकडलं जाणं ही अक्षम्य चूक आहे. अक्षम्य चूक. कसं टक्केवारीचं गणित प्रत्येक कामात ठरलेलं असल्याचं विरोधी पक्ष कायम ओरडून सांगत असतो. पण हेच विरोधी बाकावर असणारे जेव्हा सत्ताधारी होते तेव्हाही त्यांच्या सत्ता काळात रीतभात परंपरा लक्षात घेता टक्केवारीचं समीकरण कायम होतं. आता बिचाऱ्या कारकुनाने म्हटलंय की हातात घेतलेली रक्कम माझ्या एकट्याची नव्हती तर पुढेही त्याला वाटेकरी होते. थोडक्यात काय, तर आम्ही सारे भाऊ भाऊ मिळून सारे वाटून खाऊ. लाच घेतली म्हणे भ्रष्टाचार झाला असं ऐकताच विभागाच्या मंत्री महोदयांनी या प्रकरणाशी माझा थेट संबंध आला तर राजीनामा देईन असं म्हणत हे कधीच घडत नाही आणि यापूर्वी कधीच घडलं नाही असं म्हणत हात झटकलेत. सध्या माझ्याकडे जी माहिती आहे का काल जो आमच्या मंत्रालयातल्या क्लर्कवर जो काही ट्रॅप झाला तो तसा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याने तो प्रकार केला म्हणून त्याला त्याची सजा भोगावी लागली. त्याच्यामुळं त्याच्यासाठी त्याची लिंक वगैरे सांगितली जाते. अनेक ठिकाणून बातम्या येतात का बाबा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. त्यावरती विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला माहिती आहे की यांनी आतापर्यंत काय काय काम केलं
काय काय केलं हे सगळं माहिती असं म्हटलं. औषध प्रशासन मंत्रालय, बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठला ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना, ते सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात. त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. पण आता हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल, म्हणजे सामान्य माणसाचा हा प्रश्न आहे की जर हे आपल्याला ठाऊक होतं तर हे पहिलेच का नाही बोललात? आता हे सगळं आत्तासाठी तुम्ही राखून ठेवलं होतं का, असे देखील प्रश्न आहे. पण आता साहेब बोलले, मग इतरांनीही आपला दानपट्टा चालवलाच. नरहरी झिरवाळ त्या ठिकाणी बदनाम करण्याचं. पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा, कोणाच्याही ऑफिसमध्ये जा, टक्केवारी सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय. झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तर उघड सत्य आहे. असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालय सुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्ही तर सांगेल की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडी शंका असेल, अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे. बस, हे काय आता ऐकवत नाही बुवा. आमच्या पारावरचे तात्या सांगतात की हमाम में सब नंगे होते हैं, म्हणजे हे वाक्य नेतेही निवडणुकीच्या प्रचारात वापरतात. बरं, हे आमचं वाक्य नाही. हा, तर मित्रांनो, अशी ही मंत्रालयाच्या गेटपासून फेरफटका मारत मंत्रालयात गेल्यावर तुम्ही आम्ही बघितलेली घटना, म्हणजे ही घडलेली घटना. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंत्रालयात हे पहिल्यांदाच घडतंय का हो? हा कारकून म्हणतो की मी दुसऱ्याच्या सांगण्यावरनं लाच घेतली, हे खरं असेल? बरं, तो हेही म्हणतो की माझ्यात इतरही वाटेकरी, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय का? या कारकुनाला कोणाची सोबत असल्याशिवाय तो हे कृत्य करू शकतो का? बोला, व्यक्त व्हा. आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर कळवा. आज इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.